काल शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा दिल्लीला जो सत्कार केला, खऱ्या अर्थानं याचा अभिमान आणि स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे। आपल्या माणसाचा सत्कार होतोय आणि तेही शरद पवार साहेबांच्या हस्ते, त्याला तर एक तर पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे। शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आज या टोकाला जाऊन एक सत्कार स्वीकारतोय, त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्याला त्यांच्यावर केलेली टीका, मला वाटतं हे बिनडोकपणाचं लक्षण आहे। आणि मग यातून जे काही राजकारण सुरू झालंय, आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल, किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करतात याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं, मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे, मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काही धुकधुक होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे। मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, या माणसानं उभाटा गट फोडला, कुटुंब फोडण्याची जी काही जबाबदारी आहे ते संजय राऊतकडे दिली की काय असं शंका वाटते। शरद पवारांचं कुटुंब फोडलं, उद्धव ठाकरे साहेबांचं कुटुंब त्यांनी फोडलं, आणि आता त्यांनी हे जो काही पवित्रा घेतला याचा अर्थच असा आहे की हा शेवटची घटका जी उभाटा गट मोजते त्याचा हा अंताचा सुरुवात झालेली आहे। शरद पवार साहेब जेव्हा आघाडीत होते त्या टायमाला जे फोन शरद पवार साहेब स्वतः यांना करायचे, 45 फोन करायचे, आणि ते फोन सुद्धा हे उचलत नव्हते, हे खरं आहे की खोटं हे एकदा त्यांना विचारा। त्यांचे जे आणखी इतर सहकारी जितेंद्र आव्हाडांना विचारा। म्हणजे सरकार कसं चालवायचं याचं मार्गदर्शन घेण्याची सुद्धा गरज या लोकांना पडली नव्हती, आणि हे यांच्या मस्तीमध्ये पहिले होते, आजही आहेत, आणि उद्या यांचा जेव्हा अंत होईल त्या टायमाला यांना खऱ्या अर्थानं त्यांची घेतलेली भूमिका कळेल। कशासाठी करतायत ते, का करतायत? शरद पवार साहेबांसारखा त्यांचं राजकारण हा भाग वेगळा आहे, परंतु अनेक वेळेला ते अनेक राजकीय व्यासपीठावर गेलेले आहेत इतर अनेक कारणासाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला त्यांची भेट किती वेळा झाली, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांची भेट होते, अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी हे शरद पवार साहेबांनी घेतलेल्या आहेत, ते यासाठी की महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल त्याची चर्चा त्यांनी नेहमी केलेली आहे। परंतु यांना चर्चा नकोय, यांना बाकी गोष्ट नको, राजकारण हा एकमेव उद्देश यांचा असतो। तुम्हाला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी काहीच केलं नव्हतं। गेली 2.5 वर्ष यांचा कार्यकाल होता, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना डांबून कसं ठेवायचं हे काम संजय राऊतने केलेलं आहे। म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे, आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे। शरद पवारांनी सत्कार केला आणि हे राहुल गांधीला गळा भेट घेण्यासाठी काश्मीरपर्यंत जातात। म्हणजे मराठी माणसानं एकत्र येऊ नये आणि मराठी माणसाच्या नावाने जे काही आव उठवतात ना, हा घाणेरडा प्रकार यांनी केलेला आहे। महत्वाचं मला एक वाटतंय, त्यांनी त्या साहित्य संमेलनाला ज्या भाषेने बोललाय की हे दलाल आहेत, अहो या संजय राऊतला कधीतरी ते साहित्य संमेलन कळालंय का? हा सामनामध्ये येण्याच्या पूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागलाय। मला वाटतं त्या सर्व मान्यवरांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे, खऱ्या अर्थाने याला जोडे मारले पाहिजे। एक म्हणा ना, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडकं आणि वर पाय, हाच त्याच्यावर एक उपाय आहे असं मला वाटतं। नक्कीच, पण एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून त्यांनी उल्लेख केलाय, आणि गद्दारांचा सन्मान त्या ठिकाणी शरद पवारांनी करायला नको होता, हा महाराष्ट्राच्या अस्मितेला बसलेला धक्का आहे असं म्हणाले। खानदानी असावं लागतं त्यासाठी। एकनाथ शिंदे साहेब हे खानदानी आहेत, खानदानी। शिवसेना प्रमुखाचे विचार या ताकदीने पेलणारा तो नेता आहे, आणि याची जाणीव शरद पवार साहेबांना सुद्धा आहे। म्हणून एखाद्याबद्दल अशा चांगल्या पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी करणं हा त्यांना मिळालेला हा बहुमान आहे।
म्हणून या इतरांची आम्ही चिंता करत नाहीत. तुम्ही फक्त दलाली करणं, लोकांच्या पायघड्या घालणं लोकांसमोर, एवढाच उद्योग ह्या संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला राहिलेला आहे. टीका करून आपला दिवसाची सुरुवात कशी करायची, टीका करून इतरांना वाईट कसं बोलायचे, हेच यांचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने काम करतायत. पण या निमित्तानं मिठाचा खडा पडला का महाविकास आघाडीमध्ये? महाविकास आघाडी राहिली कुठं? यांना काँग्रेस विचारते कुठं? यांना राष्ट्रवादी विचारते कुठं? हे त्यांच्या दारात जात आहेत. सिल्वर ओकला कोण जात आहे? कधी पाहिलं तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये? राष्ट्रवादीचं कोणी त्यांच्या घरी गेलेलं? काँग्रेसचं कोणी त्यांच्या बरोबर बसलेलं? त्यांनी आता यांना सोडून दिलेलं आहे. आता काय करायचं काय नेमकं हेच त्यांना सुचत नसल्यामुळं हे असे नवीन नवीन प्रकार काढतायत. परंतु येणारे कोणतीही निवडणूक असेल की काही असेल, तुम्हाला दिसेल हे एकटेच राहणार आहेत, एकटेच पडणार आहेत आणि यांचा अंत आता हा ठरलेला आहे. पवारांनी काल शिंदेचा नाही तर अमित शहा यांचा सत्कार केला अशी टीका केली. पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केलाय. तो महाराष्ट्राच्या एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा झालेला एकनाथ शिंदेचा सत्कार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. मग तो अमित शहाचा सत्कार म्हणा, त्यांना मोदी साहेबांचा सत्कार म्हणा, परंतु त्याचा बहुमान हा एकनाथ शिंदे साहेबाला मिळालाय, याचा आम्हाला अभिमान आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेत आहेत. आदित्य ठाकरे उठसूट त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात वेगवेगळ्या कारणानिमित्त. मग अशा राजकीय गाठीभेटी जेव्हा होत असतात ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती समजली जाते. मग पवारांनी जर एकनाथ शिंदेची स्तुती केली तर त्यात वावगं काय असं तुम्हाला वाटतं? हे लाचारीने जात आहे. परवा शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला कशासाठी? काही करा पण आमचं अध्यक्षपद काढू नका बरं का. त्यास काय ते शिवसेना प्रमुख स्मारकाचं जे काही ट्रस्टचं जे अध्यक्षपद आहे ते आमच्याकडून काढू नका, हे विनवण्या करायला चाललेत. ही आता लाचाराची फौज तयार झालेली आहे. ही शरद पवारांकडे जाते लाचारीसाठी. पवार साहेब आता तरी सोडू नका ना, काँग्रेस आमच्या बरोबर नाही, हे विनवण्या करणारे एक टीम टोळी ही आता दारोदार भटकते आणि प्रत्येकाला विनंती करते आमचं थोडं का होईना अस्तित्व राहू द्या. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आपला कार्यकाल घालवलेला आहे महाराष्ट्राने पाहिलेला आहे. एकनाथ शिंदे 24/7 काम करत होते आणि त्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली. म्हणून जे महायुतीचं सरकार आलं त्यामध्ये सिंहाचा वाटा एकनाथ शिंदे साहेबाचा आहे हे प्रत्येकजण मान्य करतो. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत टीका तर केलेलीच आहे या सगळ्या कालच्या सत्कारावरती, पण उद्धव ठाकरे देखील या पवारांनी जो सत्कार केला त्याच्यावरती नाराज आहेत अशी देखील माहिती. नाराज आहे तर बोललं पाहिजे ना. उद्धव ठाकरे का बोलत नाही? मला असं कधी कधी शंका वाटते, संजय राऊतकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे. नसता संजय राऊत अशा पद्धतीचे स्टेटमेंट जर शिवसेना प्रमुख हयात असताना जर केले असते ना, आतापर्यंत कुठं लात मारली असती आणि कुठं फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. उद्धव साहेबाला सुद्धा माहिती आहे. बाळासाहेबांनी आवडलं असतं. बाळासाहेब हे असे व्यक्तिमत्व ज्यांनी प्रतिभाताई पवारांना सुद्धा, माझी मराठी महिला राष्ट्रपती होते, पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे, हे आणखीन यांना राजकारणाचा गंध नाही. हे दलाली करून कसं तरी त्या सामनावर पोट भरतायत आणि त्यामुळं त्यांना राजकारणामध्ये कसं वागावं हे सुद्धा आणखीन कळत नाही. बाळासाहेबांच्या बरोबर सानिध्यात राहून इतके बिंडो का पैदा होतील हे महाराष्ट्राला आश्चर्यजनक आहे. परवा एकनाथ शिंदेचा वाढदिवस झाला तेव्हा आशा भोसले प्रसिद्ध गायिका आहेत यांनी सुद्धा गौरवोद्गार काढले, स्तुतीसुमनं त्या ठिकाणी त्यांनी म्हटली एकनाथ शिंदेच्या बाबतीत. त्याच्यावर सुद्धा मातोश्रीमध्ये प्रचंड नाराजी आहे असं सांगितलं जातंय. स्वतः रश्मी ठाकरे यांनी फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. उद्या शरद पवारला हे गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत, आशा भोसलेला गद्दार म्हणायला कमी करणार नाही. यांच्या विरोधात जर कोणी काही कार्यक्रम केला तर प्रत्येकाला गद्दार हा शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागलेली आहे. चांगल्या माणसाने चांगलं काम करणं त्यांना आवडत नाही. आशा भोसलेंसारख्या ज्येष्ठ गायिका जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याचं एवढं पोट भरून कौतुक करतात त्यावेळेला आपला शिवसैनिक कोणत्या स्तराला गेलेला आहे याचा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांच्यावरही टीका करतात. म्हणून यांना आता जे त्यांच्यापासून दूर जातील त्यांच्या नजरेमध्ये ते सर्व गद्दार आहेत. मग आता शरद पवार साहेबांवर आज गद्दारीचा शिक्का लागलाय की काय असा एक प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय.
पण विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचे जे बोल आहेत ते बदलले असं म्हणावं, कारण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही. संजय राऊत कोण आहे? काय त्याचं अस्तित्व आहे? त्यांनी कधी कॉर्पोरेशन लढलेली आहे का? त्यांनी कधी विधानसभा लढली का? त्यांनी कधी लोकसभा लढली का? त्याला काय माहिती आहे? भाषण करणं वेगळं आणि तळागाळामध्ये काम करणं वेगळं. संजय राऊतने कधीही आयुष्यामध्ये त्याच्या एसी कॅबिनच्या बाहेर जाऊन या पद्धतीचं राजकारण केलेलं नाहीये. फक्त बोलायचं कसं आहे हा पोपट पंची करायला जो करतो ना, हे महाराष्ट्राला आता आवडत नाही. आणि त्याच्याचमुळे हजारो आजही पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. याची जाणीव उद्धव ठाकरे साहेबांना असून सुद्धा ते का बोलत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांचं असं कोणतं गुपित त्यांच्याकडे आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे. पण राजकीय व्हॅलेंटाईन कोण कोणासोबत साजरा करतोय? कारण आपण पाहिलं की ठाकरे फडणवीसांच्या भेटीला जात आहेत, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला आहे, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. त्यामुळे भविष्यामध्ये पॉलिटिकल व्हॅलेंटाईन डे कसा साजरा होईल? अहो, व्हॅलेंटाईन डे साजरा करायला प्रेमाची माणसं असावं लागतात. संजय राऊत सारख्या कुत्र्याचा मुक्का कधी घेताना तुम्ही पाहिलं का कुणाला व्हॅलेंटाईन डेला? अहो, व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाच्या लोकांना जवळजवळचा. कुत्र्यांबरोबर मुक्का कोणी घेत नाहीत. म्हणून व्हॅलेंटाईन डे आमचा सर्वांबरोबर होऊ शकतो, परंतु यांच्याबरोबर होणार नाही एवढं मात्र निश्चित. सर क्या कहेंगे जिस तरह से राउत साहब ने पवार साहब पर टिप्पणी की है शिंदे साहब के सत्कार को लेकर? संजय राउत ने कल जो एकनाथ शिंदे साहब का सत्कार किया गया उसके बारे में जो टिप्पणी की गई है वो भी शरद पवार साहब जैसे नेताओं पे. हमारे वो शरद पवार साहब आज भी विरोधी है. हमने कभी भी उनको कोई नीचे के स्तर पे उनके ऊपर टीका नहीं की, क्योंकि वो महाराष्ट्र के ज्येष्ठ नेता है. हर वक्त महाराष्ट्र में जो भी संकट आएगा या तो जो भी राजकीय उलट-पुलट होती है उस टाइम शरद पवार का अहम भूमिका होती है. और उनके ऊपर टीका करना ये संजय राउत सरीका बेवकूफ आदमी ही कर सकता है, इतना पक्का है. संजय राउत को अभी ये पता चला है कि शरद पवार साहब उनके साथ छोड़ने वाले हैं. कांग्रेस ने ऑलरेडी उनके साथ छोड़ दिया है, इसलिए उन्होंने आज उनके ऊपर जहरी टीका की. मुझे लगता है आने वाले समय में वो शरद पवार साहब को गद्दार बोल के भी बोलने में कमी नहीं रखेंगे. इस तरह की बातें करना पॉलिटिक्स में महाराष्ट्र की संस्कृति अलग रह चुकी है. महाराष्ट्र में कोई भी विरोधी का नेता हो या सत्ताधारी का नेता हो, अच्छे कार्यक्रम में एक साथ अपने को बहुत सारे बार देखने को मिले, लेकिन ये चीजें अब इनको बर्दाश्त नहीं होती. आपने देखा होगा माननीय बाला साहब ठाकरे साहब ने भी ऐसे कई पॉलिटिकल इवेंट के टाइम विरोधी पक्ष को साथ में लेके बैठ के कार्यक्रम किए हैं. लेकिन अब ये जो दलाल नए जो भर्ती हुए हैं, ये दलालों को अपनी दलाली चलाने के लिए, अपनी दुकान चलाने के लिए ऐसी बातें करना जरूरी है. जब ये महाविकास आघाड़ी की सरकार थी वो टाइम इसी शरद पवार साहब के फोन तक ये उठाते नहीं थे. ये शरद पवार साहब को खुद आप पूछिए, वो जितेंद्र आव्हाड साहब को पूछिए जो उनका मानस पुत्र है, उनको पूछिए ये हुआ है या नहीं हुआ. इसलिए इनकी सत्ता जाने में, महाविकास आघाड़ी की सत्ता जाने में भी शरद पवार साहब ने जो किप मम की भूमिका ली थी वो शायद इनको आज उसका एहसास हो रहा है. शरद पवार साहब की उस टाइम भी बातें नहीं मानने से ये सत्ता से निकल चुके थे और उसी वजह से आज उन्होंने शरद पवार साहब पे टीका की है. आज उनको पता चला है कि राजकारण हमें भी पता है और शरद पवार साहब की लाइन भी पता है. ऐसा कहने से उनका शरद पवार की मतलब हाइट कम नहीं होगी, लेकिन ये जरूर खड्डे में जाएंगे. अब उबाटा का अंत ये फाइनल हो चुका है. उद्धव ठाकरे भी नाराज हैं जिस तरह से शरद पवार ने सत्कार किया, ऐसी खबरें आ रही हैं, क्योंकि संजय राउत साफ तौर पे बोल रहे हैं. तो उद्धव ठाकरे साहब ने बोलना चाहिए ना, इनको क्यों भोंकने को लगा रहे? खुद बोलो ना, बताओ टीवी के सामने, चैनलों के सामने आ जाओ और बोलो ऐसा. वो एक बात नहीं करेंगे, पता नहीं क्यों. शायद संजय राउत के
पास उनके बारे में कुछ अलग से इंफॉर्मेशन होगी, इसलिए संजय राउत को वो ना दबा सकते ना उनके खिलाफ बोल सकते। अगर इसी उनके जगह पे अगर बाला साहब ठाकरे आज अगर होते तो संजय राउत को पीछे से एक किक मार के शायद कहीं के कहीं फेंक देते थे, लेकिन वो चीज ये कर नहीं सकते, ये इनकी मजबूरी है। संजय राउत ने अन्ना हजारे पे भी सवाल उठाए कि जिस तरह से अब अन्ना हजारे बीजेपी के बारे में नहीं बोल रहे हैं, महाराष्ट्र में जिस तरह से चीजें हो रही हैं, ये भी संजय राउत ने सवाल उठाया अन्ना हजारे को लेकर। किसने क्या बोलना चाहिए? तुम डिसाइड करने वाले कौन हो? तुम उनके मालिक हो? तुमको किसने अधिकार दिया है? मैं क्या बोलूं ये मैं डिसाइड करूंगा? आप कौन होते हो बोलने वाले? इसलिए अन्ना हजारे रहो या कोई भी नेता रहो, वो क्या उनकी राय देंगे वो मायने रखती है, वो उनके अधिकार है, उसमें आप इंटरफेयर नहीं कर सकते। एक सवाल और पूछा गया था आपसे कि राजनीतिक वैलेंटाइन डे कौन किसके साथ मनाएगा, आपने एक जवाब दिया। अरे वैलेंटाइन डे ये दो प्यार वाले आके मिलते हैं। माँ बेटी मिल सकती है, बाप बेटा मिल सकता है, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मिल सकते हैं। कभी कुत्ता और आदमी को मिलते हुए देखा है क्या? कुत्ते का कोई चुम्बन लेता है? तो ये संजय राउत वो किस्म का आदमी आहे, इससे कोई भी व्हॅलेंटाईन डे नाही म्हणू सकता। काल नवी मुंबईमध्ये सुद्धा एक अशी घटना घडली की जवळपास 18 ते 20 वर्षाच्या मुलाला 2 वाहनामध्ये येऊन काही गुंडांनी मारहाण केली, त्या मुलाला 13 टाके पडलेले आहेत। त्याचं फुटेज आहे, कव्हरेज आहे, सगळं फुटेज मिळालेलं आहे पोलिसांना, परंतु तरी काही लोक राजकीय दबाव टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी थोडी कसर बाळगतायत, त्यांच्यावर प्रेशर आहे असं मला कळालेलं आहे। परंतु या राज्यामध्ये असेल, कोणत्या शहरामध्ये असेल, अशा गुन्हेगारांना पाठीशी जो कोणी घालत असेल त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे। मी नवी मुंबईच्या पोलीस कमिशनरांशी सुद्धा बोलणार आहे। रॉड एखाद्याच्या डोक्यात टाकणं, त्याला जखमी करणं, त्यांच्यावर हा 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तातडीने त्यांना अटकही केली पाहिजे। पीओपीच्या गणपती एक विषय निघालेला आहे। कांदिवली अनेक गणपती जे आहेत माली गणपती अजूनही विसर्जनाची वाट पाहत आहेत। पालिकेने तशा प्रकारे नोटीस काढली आहे, तसं पालिकेने या विषयाकडे संवेदनशील विषय आहे। नाही, त्या संदर्भामध्ये काल कॅबिनेट झाल्यानंतर आमच्या त्याच्यावर चर्चाही झालेली आहे। आशिष शेलारांनी हा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे मांडलेला आहे आणि मला वाटतं त्याच्याबद्दलचा निर्णय आज होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।